झाडाच्या खाली उभा राहू नका, कारण की जिथं आंब्याचं झाड असतं, लिंबाचं झाड असतं, तिथं विजा पडतात. मग झाडं वीज कशामुळे पडते? कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते? आर्थिंगला शोधत राहते. विजा चमकत असताना लाईटच्या ट्रान्सफॉर्मच्या बाजूला थांबायचं नाही. मग ट्रान्सफॉर्मर कशामुळे वीज पडते? कारण की जिथं ट्रान्सफॉर्म असतं ना, तिथं आर्थिंग दिलेले असतात आणि वीज आर्थिंगला शोधत राहते. विजा चमकायला लागले की तुम्ही तुमचं घर जवळ करायचं आणि स्वतःचा जीव वाचवायचा. लाल आबळ होणं, लाईटवर रात्रीच्याला किडे आले की समजायचं पाऊस पडणार, विमानाचा आवाज येऊ लागला की पाऊस पडणार. आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये काय होतं की विजा पडण्याचं खूप प्रमाण असतं आणि त्यात बहुतांश जो विजा मृत्यू होणारे लोक असतात ते शेतकरी असतात, कारण ग्रामीण भागामध्ये ह्या घटना जास्त घडतात. तर तुमच्याकडे काही वेगळी आयडिया आहे का की शेतकऱ्यांनी त्यापासून कसं संरक्षण केलं पाहिजे, काय केलं पाहिजे त्यावेळेस उपाययोजना? तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, आत्तापर्यंत इतके जे सगळे तज्ज्ञ आहेत, हे सगळे विजेबद्दल कोणी सांगत नव्हतं. मला विजेबद्दल अभ्यास करायला 15 वर्ष गेले. मी महाराष्ट्रामधल्या सगळ्या शेतकऱ्याचे जीव वाचले. मी सांगत होतो विजेबद्दल तुम्हाला एक माहिती असं सांगतो. भविष्यामध्ये तुम्ही काय करा, समजा ते गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याला म्हणत असतो, भविष्यामध्ये विजा पडल्या तर तुमच्या गावातल्या त्या मंदिराच्या कळसावर पडतील, पण तुमच्या गावात कोणाच्या अंगावर पडणार नाही. त्याचं कारण सांगत असतो. मी त्याच्यावर अभ्यास केला, रिसर्च केला. ते मंदिराचं जे कळस असते ना, ते कासधातूचं आहे. कासधातू काय करतं? वीज ओढून घेतं, तिथं संपून टाकतं. म्हणून म्हणतो वाटल्यास तुम्ही लिहून ठेवा, भविष्यात वीज पडली तुम्ही म्हणतात या मंदिराच्या कळसावर पडली, त्या मंदिराच्या कळसावर पडली. त्याच्यानंतर काय करत असतो, आता कार्यक्रमाला गेल्याच्यानंतर त्या विजेबद्दल शेतकऱ्याला म्हणत असतो, विजा चमकत असताना झाडाच्या खाली उभा राहू नका, कारण की जिथं आंब्याचं झाड असतं, लिंबाचं झाड असतं, तिथं विजा पडतात. मग झाडं वीज कशामुळे पडते? कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते? आर्थिंगला शोधत राहते, म्हणून झाडं वीज पडते. विजा चमकत असताना लाईटच्या ट्रान्सफॉर्मच्या बाजूला थांबायचं नाही. मग ट्रान्सफॉर्मर कशामुळे वीज पडते? कारण की जिथं ट्रान्सफॉर्म असतं ना, तिथं आर्थिंग दिलेले असतात आणि वीज आर्थिंगला शोधत राहते. विजा चमकत असताना मी म्हणत असतो, तुम्ही तळ्याच्या बाजूला थांबत जाऊ नका, तळ्यामध्ये पोहोच जाऊ नका, कारण की काय झालं, जिथं पाणी असतं ना तिथं वीज आकर्षल्या जाते. विजा चमकत असताना नारळाच्या झाडाच्या बाजूला उभा राहत जाऊ नका, नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा चमकत असताना उंच डोंगरावर उभा राहत जाऊ नका, उंच डोंगरावर उंच ठिकाणी जास्त विजा पडतात. असं मी सगळ्याला सांगत असतो. आणि बऱ्याच शेतकऱ्याला असं सांगितलं, आता सगळ्याला माहीतच झालं, विजा चमकायला लागले की तुम्ही तुमचं घर जवळ करायचं आणि स्वतःचा जीव वाचवायचा. आता यापुढे बरेच शेतकरी विजा चमकत असताना थांबत नाही, पण एखादं काय होते, नजर चुकीने थांबलं तर ते नेमकी वीज त्या झाडावर पडलीच. पण आता तुम्ही जे सांगतात असे तर्क, उद्या तुमच्या जर त्या तर्कांवर कोणी आक्षेप घेतला तर तुम्ही ते प्रूफ करायचं जर म्हटलं तर तुमच्याकडे काय डेटा आहे किंवा तुमच्याकडे काय उत्तर आहे त्यांच्यासाठी काय? तसं आता पेपरला आलेलं बातमी सगळं माझ्याकडे डाटा आहे ना त्याच्याकडं. विजा ह्या झाडावर तुम्ही बघा ना, आत्तापर्यंत तुम्ही पेपरमध्ये वाचा ना, ह्या झाडावर वीज पडली, तिथं 2 बैल होते, विजेसहित शेतकऱ्याचा मृत्यू झाला, बैल मृत्यू झाला. याच्यापेक्षा आणखीन पुरा काय पाहिजे? वाटलेस माझ्याकडे असे लाईव्ह व्हिडिओ आहेत, तुम्हाला वाटलेस थोड्या वेळानं दाखवतो. नदीमध्ये वीज पडलेली काल परवाचीच घटना आहे. म्हणजे आता हे यवतमाळकडं उरून वीज आली, नदीवर पडलेली. त्याच्यानंतर आम्ही स्वतः आमच्या गावातलीच वीज बघितलेली. म्हणजे मी शेतात असताना एक जण माझा मित्रच होता. काय झालं, शेतात होता, एक ढग आला आणि ते लगेच त्या हिवराच्या झाडाखाली थांबलं आणि त्याच्या वीज पडली. म्हणजे स्वतः आखोदेखच आलं आहे. आणि त्याच्यानंतर हे तर पेपरला आहे ना, तुम्ही पेपरला बघा ना, असं विजा चमकत असताना शेतात बैल बांधलेले होते आणि शेतकरी झाडाखाली थांबले, असे विजा पडलेले हे त्याच्या सोबतच आहेत ना. पण आता समजा शेतकरी ज्यावेळेस ढगाळ वातावरण येतं अशा वेळेस मग ते शेतकऱ्यांनी स्वतः अंदाज कसा वर्तावे? समजा काही वेळेस त्यांच्याकडं तुमचा व्हिडिओ उपलब्ध नसेल किंवा त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नसेल तो व्हिडिओ, तर अशा वेळी शेतकरी स्वतः अंदाज, पावसाचा अंदाज कसा घेऊ शकतात? सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हे सॅटेलाईट जरी तुमचं बंद पडलं तर तुम्ही काय करा, ह्या निसर्गाच्या गोष्टी पाऊस ओळखा असं सांगत असतो आणि त्याद्वारे शेतकरी ओळखतात. लाल आबळ होणं, लाईटवर रात्रीच्याला किडे आले की समजायचं पाऊस पडणार, विमानाचा आवाज येऊ लागला की पाऊस पडणार, ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला सांगूनच टाकले. नाही, पण आता तुम्ही जो दावा करता ना की समजा तुम्ही जे उदाहरणं सांगता ते समजा एखाद्या भागापुरते लागू होऊ शकतात. आपल्याकडे कसं आहे की काही अंतरानंतर गेल्यानंतर जसं भाषा बदलते, सगळं म्हणजे समाज जसा बदलतो तसं वातावरण देखील बदलत जातं. तर इकडचा तुम्ही सांगितलेला जो आत्ता तुम्ही दावा केला तसाच समजा मराठवाड्यातलं विदर्भात आणि विदर्भातलं कोकणात हे लागू कसं होऊ शकतं? होतंय ना,
पण इथं पण समजा तुम्ही आता हे नगर जिल्हा आहे, तुम्ही बघा आता ही काल परवाची जी गारपीट झाली ना, ज्या भागात झाली तिथल्या लोकांना विचारा, जिथं खडकाळ जमीन होती तिथंच झाली, त्याच्या बाजूला काळीची जमीन नव्हती, जिथं तळ होतं त्याच्या बाजूलाच गारपीट झाली. म्हणजे हे इथंच नाही, भारतामध्ये कुठं गेल्याच्या नंतर तिथंच गारपीट होती. आता काल परवाची गारपीट सांगतो ती कळमकडे झाली होती ना, कळम केज, जिथं जिथं खडकाळ जमीन होती तिथंच गारपीट होती, पण काळीची जमीन झाली नव्हती. ते मेन आहे. समजा जिथं जिथं ब्लॅक सॉईल असते तिथं गारपीट होत नाही. तळं असलं, नदी असलं, त्याच्या बाजूनं मात्र गारपीट होणार. कुठं बी होणार, कोणत्या धरणाच्या बाजूला होणार, कोणत्या तळ्याच्या बाजूला होणार, हे ठरलेलंच आहे. म्हणजे त्याचं एक दुसरं कारण, तिथं काय होतं, बाष्पीभवन होते, हवेचे कमी दाब तयार होता आणि तिथं ती बाष्प खेचायला जाते.